नमस्कार, मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मित्रांनो, 11 एप्रिल 2026 रोजी मुंबईच्या गोरेगावमध्ये जे नेस्को सेंटर आहे, त्या नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये 2 कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अति ड्रग्स सेवनामुळे मृत्यू झाला. हे 2 विद्यार्थी MBAचं शिक्षण घेत होते. आता ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी याचं गांभीर्य ओळखलं आणि याचा तपास सुरू केला. आता हा तपास कोण करते? हा तपास ANC करते. ANC म्हणजे अँटी नार्कोटिक सेल, हे या गोष्टीचा तपास करते. आता 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस या सगळ्या ड्रग्स रॅकेटचा तपास सुरू केला, तेव्हा पोलिसांचा पहिला धागादोरा हा पोहोचला साकी नाका परिसरात. साकी नाका परिसरात पोलिसांना बातमी मिळाली आणि असा तपास कळाला की या भागामध्ये अनेक ड्रग्स रॅकेट चालवणारे लोक आहेत आणि त्यामध्ये पोलिसांनी अनेक जणांची एकदम कसून चौकशी केल्यानंतर त्यांना एक व्यक्ती सापडला. त्या व्यक्तीचं नाव आहे इरफान अन्सारी. इरफान अन्सारी हा त्या भागातील ड्रग्स तस्कर होता, म्हणजे त्या साकीनाका परिसरात ड्रग्स रॅकेट चालवायचा. आता इरफान अन्सारीला अटक केली आणि त्याची एकदम कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना अजून धक्कादायक माहिती मिळाली आणि ती माहिती म्हणजे या ड्रग्स रॅकेटमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा संबंध आहे. आणि संबंध नसून या रॅकेटचे जे मुख्य सूत्रधार आहे, या मुख्य सूत्रधारांपैकी ही 35 वर्षीय महिला एक आहे आणि त्या महिलेचं नाव आहे अश्विनी पॉल. आता ही बातमी कळाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आणि साकी नाकापासून त्यांचा संबंध, त्या तपासाचा संबंध हा टिटवाळा परिसरापर्यंत पोहोचला. टिटवाळा हा कल्याण जवळ एक भाग आहे. त्या भागामध्ये ही अश्विनी पॉल राहते अशी पोलिसांना माहिती मिळाली. आता पोलिसांनी सगळा सापळा रचला आणि एकदम शर्थीने, बुद्धीने या अश्विनी पॉलला एका सोसायटीमधून अटक केली. आता या अश्विनी पॉलचं वय आहे 35 वर्ष आणि ही मूळ पुणे शहराची आहे, पण गेल्या 10-12 वर्षांपासून ती मुंबईत राहते. मुंबईत आल्यानंतर तिने अनेक वर्ष बारमध्ये डान्स गर्ल किंवा बारबाला म्हणून काम केले आणि हेच काम करत असताना तिचे हे जे 2 नंबरचे धंदे करणारे लोक आहेत, म्हणजे ड्रग्स विकणारे किंवा या विचारांचे हे धंदे करणाऱ्या लोकांशी तिचे संबंध आले आणि तिथूनच पैशांच्या मोहापायी ही अश्विनी पौल या धंद्यामध्ये आली. आता पोलिसांनी हिच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर तिच्या घरामध्ये तब्बल 6 कोटी रुपयांच्या ड्रग्सच्या गोळ्या सापडल्या. होय, 6 कोटी रुपये. 6 कोटी रुपयांच्या तिच्या घरामध्ये 5,000 गोळ्या सापडल्या, ज्या गोळ्या विकून ती ड्रग्स पुरवायची. आणि तिच्याकडं 4 ते 5 महागडे मोबाईल सापडलेत आणि जवळपास 8 वेगवेगळे सिम कार्ड सापडले. आता पोलिसांना असा संशय आहे की ती या वेगवेगळ्या नंबरवरून हे रॅकेट चालवायची, कारण एकच नंबर असला तर तो लगेच पकडला जाईल म्हणून. आणि त्यानंतर त्यांना पोलीस अशाही संशयाने चौकशी करतायत की हे जे ड्रग्स रॅकेट आहे, हे विशेष करून हे जे महाविद्यालयीन म्हणजे कॉलेजचे जे यंग स्टुडंट्स आहे, यांना ड्रग्सच्या आहारी लावणं, यांच्यामध्ये ह्या ड्रग्स विकणं आणि ज्या उच्चभ्रू वसाहती आहे म्हणजे हाय क्लास सोसायटीज, इथे सुद्धा हे ड्रग्स विकल्या जात असू शकतात असा पोलीस संशय घेऊन तपास करताय. तर मंडळी, याबरोबरच ही जी अश्विनी पॉल आहे, तिचा एक साथीदार आहे ज्यासोबत ती राहायची, त्याचं नाव आहे अमीर सय्यद. या अमीर सय्यदला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता येणाऱ्या पुढच्या तारखेला हिअरिंगला पोलीस या अश्विनी पॉलला आणि तिच्या या रॅकेट्समध्ये ज्या ज्या लोकांना आतापर्यंत अटक झाली आहे त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि आता या गोष्टीला एकदम गांभीर्याने पोलीस हाताळत आहे. आता मंडळी, आमच्या देवगिरी मराठीतर्फे तुम्हा सगळ्यांना एक कळकळीची विनंती. विद्यार्थ्यांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या मैत्रिणींनो, जर तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असाल तर कृपया शिक्षणच घ्या. राहिला प्रश्न एन्जॉयमेंटचा, तर नक्कीच कॉलेज लाईफमध्ये तुम्ही एन्जॉयमेंट कराच. तुम्ही फिरायला जा, तुम्ही पिक्चर पहा, अभ्यास करा, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठल्या कॉन्सर्टमध्ये गेल्यानंतर किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तुम्ही ड्रग्स घ्याल, ड्रग्सचं सेवन कराल. म्हणून आमच्या देवगिरी मराठीतर्फे तुम्हाला कळकळीची विनंती
की या ड्रग्सपासून, या व्यसनांपासून दूर राहा.